हॅलो फ्रेंड, आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात करते या छोट्याशा माझ्या हिरोपासून. कारण आज त्याच्या स्कूलमध्ये आहे छान असा प्रोग्राम, त्यासाठी तो सकाळीच तयार झालेला. आता उद्यापासून तर लागणार आहे त्याला सुट्टी. आता मला एक प्रश्न तर नक्की पडलेला, आता सुट्टीमध्ये का रात्रंदिवस सायकल चालवतो की काय? कारण याला सायकल चालवायला इतकी आवडते ना, की याला कधीही सांगा, हा सायकल चालवायला कधीही तयार असतो. उठला की सायकल आणि झोपायच्या आधी सायकल. त्याच्यानंतर तो स्कूलमध्ये जाऊन घरी आलेला आणि पुन्हा ऊन झालेलं होतं तरी देखील त्याला चालवायची होती सायकल. आता त्याने मला खूप सारी रिक्वेस्ट केली आणि आता मला रिक्वेस्ट करून करून त्याने ना डोक्यामध्ये तर दुखायला लागून गेलं. म्हटलं चल बाबा, फायनली तो सायकल खेळायला निघालेला आणि त्याच्यासोबत आहे ना अजून त्याची थोडीशी त्याची काही फ्रेंड देखील येणे ते सायकल खेळायला आले आणि नंतर सुरू झाली ती त्यांची रेसिंग. आणि इकडे येणं एक आजीबाई येणं ह्या कचऱ्यातून येणं प्लास्टिक गोळा करत होते. ते बघून येणं मला इतक्या उन्हामध्ये त्यांची तर कीव आलेली. पण आता काय, प्रत्येकाला उदरनिर्वाहासाठी काही ना काही गोष्टी या कराव्याच लागतात. आणि एक नवीन गोष्ट शिकलेलं तो म्हणजे हा स्टंट. आता मला तर असे स्टंट वगैरे तर काही आवडत नाही, पण आता मुले म्हटले की काहीतरी नवीन मुलांमध्ये जाऊन शिकणारच. मग आता त्याला तर आपण काही करू शकत नाही. त्यानंतर ना आम्ही घरी यायची वेळ झालेली होती. म्हटलं चल आता खूप ऊन झालेलं आहे, आपण घरी जाऊया. तेवढ्यामध्ये रस्त्यामध्ये ना रोजच मला ही छान गाईचे वासरू आणि गाई दिसत असते. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही ना यांच्या हा व्हिडिओ शेअर करूया. तर हे बघा, हे दूध गाईचं वासरू आहे ना, हे छान तिचं दूध पित होतं. आता हे छोटे पिल्लू मला मारायला येतं की काय असं भीती वाटत होती, पण मी फास्ट अशी घरी आली, कारण घरी देखील खूप सारी कामे करायची होती. तर असा होता माझा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.